नमस्कार. श्री स्वामी समर्थ समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय उरलेल्या भाकरीपासून छान असा चुरमा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा, एक मीडियम साईजचा कांदा, एक टोमॅटो, फ्रेश कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू आणि मिरची. चला आता आपण घेतलेली भाकरी चुरून घेऊया. भाकरी चुरण्याआधी ही छोटीशी एक टीप पहा. बघा, भाकरी चुरण्याआधी हात स्वच्छ धुवायचे आणि भाकरी चुरून घ्यायची. बघा किती बारीक छान झालेला आहे चुरमा. आपल्याला मिक्सरची पण गरज नाही. तर आता आपण गॅसवर तवा ठेवूया. तवा गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी टाकूया. मोहरी छान भाजून द्यायची. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे. जिरे पण भाजून घ्यायचे चांगले. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. आता बटाटा छान लाल रंगावर मस्त असा भाजून घ्यायचा. बघा आपला बटाटा छान भाजलेला आहे. आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा घातला की कांदा 1-2 मिनटं परतून घ्यायचा. कांदा जास्त लाल करायचा नाही. बघा आता कांदा परतला की त्यामध्ये मिरची घालून घेऊया. सोबतच कढीपत्ता घालूया. आता हे छान मिक्स करूया आणि आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घातला की थोडंसं परतून घ्यायचं. आता आपण जो भाकरीचा चुरमा बनवलेला आहे छान असा हाताने, तो आता यामध्ये घालायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान असं. आणि आता यात थोडे आपण मसाले घालायचे. थोडंसं हिंग घातला, थोडीशी हळद घातली, थोडासा गरम मसाला घातला, धनेपूड आणि जिरेपूड घातली. एवढेच मसाले घालायचे आणि आता वरून चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान हे सर्व मिक्स करायचं. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा. मस्त आपला चुरमा तयार होतो. बघा छान मिक्स झालं आहे. आता आपण गॅस ऑफ करायचा आणि वरून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. आता छान अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं. आणि आता घ्यायचा प्लेटमध्ये खायला. बघा आपला चुरमा अगदी तयार आहे. बघू शकता किती छान आपला चुरमा तयार झालेला आहे. बघा उरलेलं अन्न फेकून देण्यापेक्षा जर ते व्यवस्थित गरम करून खाल्लं तर चांगलंच आहे. तुम्हाला काय वाटतं यावर मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.